नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, तायवान पेरूची तुम्ही लागवड करत असाल, जर तुम्ही तायवान पेरूची लागवड करत असाल तर रोपे निवड करताना काय शेतकऱ्यांनी चूक केली आणि कशामुळे त्यांना तो तायवान पेरूचा बाग तोडावा लागला याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, शक्यतो शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा ज्यांना तायवान पिंक पेरूची लागवड करायची आहे। तायवान पिंक पेरू बाग काढायचं काम चालू आहे आपलं। पावणे 2 वर्षाची बाग होती, 2.5 एकर बाग आहे टोटल। याचं एक हार्वेस्टिंग झालं तर जुलै महिन्यात, एका झाडाला 20 फळ धरलेलं आणि आता 70, 80, 100 फोम बसलेल्या झाडाला। पण हे झाड असे नेमॅटोडनी ओटून गेलं। नेमॅटोडसाठी खूप प्रयत्न केला, त्यावेळेला प्राण 3 महिन्याला होता तो। बाकीचं स्लरी असेल, जैविक असेल, बॅक्टेरिया असेल, सगळं ट्रीटमेंट करायचो तरी काय उपाय झाला नाही। त्यामुळे शेवटी बाग काढायचा निर्णय घेतला आहे। माझी एक शेतकऱ्यांना विनंती आहे, जे कोणी बाग लावणार असेल तायवान पिंकची, रोपे काळजीपूर्वक बघून घ्यावी। रोपे जास्त दिवसाची नसावी, जास्त जुन्या काडीला रोपं तयार केलेली नसावीत। आमची एक चूक झाली, आमचं रान तयार नव्हतं, तयार रोपं आलती, आम्ही 2 महिने रोपं एका जागेत ठेवलेली। त्याच्यामुळं काय झालं, जे सोटमुळं असतं का तेच कुजलं आणि त्यालाच नेमॅटोड लागला। हे असं सोटमुळंच फिरलं, पूर्ण प्लॉट नेमॅटोडने गेलाय। शेतकऱ्यांना एवढीच विनंती, बाग लावायला उशीर झाला तर चालेल, रोपं चांगली चॉईस करा। त्या बागेमध्ये खर्च भरपूर आहे, नाही असं नाही। लोक म्हणतात डाळिंबापेक्षा पेरू बरं आहे, काही सोपं नाही आहे मित्रांनो। जवळजवळ 80% काम पेरूचं सगळं मुळी असतं, ह्याची मुळीवर सगळं काम करावं लागतंय। जास्त पाणी झालं तर मुळी बंद होती, कुजती, नेमॅटोड लागतोय। कमी पाणी आलं तर झाड ट्रेस होऊन जात आहे, झाडाची मुळी पण तोडून जमत नाही। शक्यतो काळ्या रानात पेरू सक्सेस आहेत बागा, पण खूप जपायला लागतं नेमॅटोडसाठी। 2.5 एकराचा प्लॉट होता आपला, पाहू शकता। 1.25 लाख फोम बसलेला, एक 35% हार्वेस्टिंग झालं, थोडाफार खर्च निघाला। शेतकरी मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून तायवान पिंक पेरूची लागवड करताना, रोपे निवड करताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून नेमॅटोड हा रोग तुमच्या पेरूवरती येणार नाही आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी काय चुकी केली होती ज्यामुळे त्यांना तो बाग तोडावा लागला याबद्दलची माहिती मिळाली असेल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा ज्यांना पिंक पेरूची लागवड करायची आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।